नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता राज्य सरकारनं जाहीर केल्या महत्त्वपूर्ण योजना. मजूर, अल्पभूधारक आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठीही राज्य सरकारनं केली 2 नव्या योजनांची घोषणा. मराठा आरक्षणाबाबतची पुढची सुनावणी आता 7 डिसेंबरला. या समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार बांधील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटीच्या प्रश्नाबाबत राज्य विधिमंडळाचं 1 दिवसाचं अधिवेशन बोलावण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसची टीका. मुंबईतल्या बेहरामपाड्यात इमारत कोसळून 6 जण ठार, अनेक जखमी, बचाव कार्य सुरू. स्वच्छ महाराष्ट्र हे जनआंदोलन झाल्यास 2017 पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. आणि संसदेचं आगामी हिवाळी अधिवेशन 16 नोव्हेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत चालणार. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता वाढवण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा आज राज्य सरकारनं केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या योजनांची घोषणा केली. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजनेत आता काही बदल करण्यात आले आहे. ही योजना आता 6 लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे. मात्र यासाठी 60% प्रवेश गुणाची अट ठेवण्यात आली आहे. तर 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण घ्यायला मदत मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण हे घेण्यामध्ये या माध्यमातून मदत होणार आहे. विशेषतः व्यावसायिक शिक्षण हे आपण गेल्या 20 वर्षात पूर्णपणे खासगी करून टाकलं. सरकारी कॉलेजेसमध्ये जागाच नाहीये. म्हणजे मी उदाहरण देताना सांगितलं की इंजिनिअरिंगमध्ये सरकारी जागा 6000 आणि खासगी कॉलेजेसमधल्या जागा जवळजवळ 1,45,000. आणि या ज्या काही खासगी कॉलेजेसमधल्या जागा आहेत याच्यामध्ये सामान्य माणूस प्रवेश घेऊ शकत नाही, कारण तिथली फी जास्त आहे. आणि म्हणून साधारणपणे असं लक्षात आलं की SC, ST आणि OBC ज्याला फी प्रतिपूर्ती आहे त्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळतो, बाकी लोक प्रवेश घेऊ शकत नाही. आणि म्हणून आज ही योजना झाल्यानंतर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या जागा, म्हणजे तिकडे 6000 जागा आहेत, या 1,45,000 जागा आता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये मॅनेजमेंट असेल, ॲग्रिकल्चर असेल, अशा सगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ही योजना आता आपण लागू केल्यामुळे एक मोठा दिलासा आपण या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मजूर आणि अल्पभूधारक विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावानं नवी योजना घोषित केली आहे. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मजूर आणि अल्पभूधारक विद्यार्थ्यांना शहरांमध्ये निवासाची अडचण मोठ्या प्रमाणावर भेडसावते. हे लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना शहरांमध्ये राहण्यासाठी 30,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जिल्ह्याच्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 20,000 रुपये मदत दिली जाणार आहे. शहरात येऊन शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सध्या असलेली वसतिगृह अपुरी पडत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तातडीचा उपाय म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना घोषित करत असल्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वसतिगृहात ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही त्यांना सहाय्य म्हणून शहरांच्या वर्गवारीनुसार 4,000 ते 6,000 रुपये देण्यात येणार आहेत. याखेरीज फी प्रतिपूर्ती योजना आता सरकारी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठीही लागू राहणार असून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरचं व्याज सरकार भरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सर्व योजनांसाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याच वर्षापासून या योजना लागू करायचं आम्ही ठरवत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 2 वर्षात खासगी महाविद्यालयांनी अधिस्वीकृती करून घेणं बंधनकारक करण्यात येईल. तसंच उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी किमान 50% विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल याची जबाबदारी महाविद्यालयावर राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांवरची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने येत्या 7 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे। या प्रकरणी प्रतिज्ञापत्र आणि इतर पुरावे न्यायालयात सादर करण्यात राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल न्यायालयानं आजच्या सुनावणीमध्ये नाराजी व्यक्त केली। त्यावर प्रतिज्ञापत्र तयार आहे, पण इतर अत्यावश्यक पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी अधिक वेळ द्यावा अशी विनंती राज्य सरकारनं केल्यानं न्यायालयानं ही सुनावणी पुढे ढकलली। पण त्याचबरोबर राज्य सरकारलाही आता शेवटची संधी देत असल्याचं न्यायालयानं बजावलं आहे। 2014 साली तत्कालीन राज्य सरकारनं मराठा समाजाला 16 आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। पण एकूण आरक्षण 50%पेक्षा जास्त होऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्यानं या समाजांना आरक्षण दिल्यास ते 73% होईल। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं। राज्य सरकारला कुठेही फटकारलेलं नाही। राज्य सरकारने आपली बाजू जी काही मांडायची आहे त्याची पूर्ण तयारी आमची आहे। इंटरव्हिनर्सनी त्या ठिकाणी वेळ मागितलेला आपल्याला माहिती आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना इंटरव्ह्यू झालेल्या आहेत। आता माझ्याजवळ पूर्ण माहिती नाही कोण कोण इंटरव्ह्यूनर होते, त्यामुळे मी ती देऊ शकत नाही, पण जी प्राथमिक माहिती माझ्याकडे आली आहे ते इंटरव्ह्यूनर त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी काही प्लीडिंग केले ते प्लीडिंग पूर्ण झाले पाहिजेत, त्याच्यानंतरच फायनल प्लीडिंग होऊ शकतं असं त्या संदर्भातला निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे राज्य सरकारने वेळ वगैरे मागितलेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सत्तेत असताना त्यांनी मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटीचा प्रश्न का सोडवला नाही असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा नगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते। माजी मंत्री सुरेश जैन, राज्यमंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यावेळी उपस्थित होते। मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटीच्या प्रश्नाबाबत एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली। आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती। यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निर्णय घेतला। ही बाब स्वागतार्ह आहे असं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे। केजी पासूनच सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या मागणीसाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे येत्या 15 ऑक्टोबरला मोर्चा काढणार असल्याची माहितीही गोऱ्हे यांनी यावेळी दिली। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून अधिक माहिती घेऊन मग मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देण्याचं राज्य सरकारचं धोरण म्हणजे फक्त वेळकाढूपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे। आज मुंबईत एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। केंद्र सरकारकडे जनगणनेनुसार मराठा समाजाची माहिती नाही, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात नेमलेल्या नारायण राणे समितीनं मराठा आणि मुस्लिम समाजाचा अभ्यास करूनच मराठा समाजाला 16 तर मुस्लिम समाजाला 5% आरक्षण सुचवलं होतं। राज्य सरकारनं याच आधारे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करायला हवं होतं असं ते म्हणाले। मुंबईतल्या बांद्रा इथल्या बेहरामपाडामध्ये आज दुपारी एका इमारतीचा काही भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाकडून 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे। त्याशिवाय जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये लोकसहभागातून जनआंदोलन उभं राहिल्यानं राज्यातली 100 शहरं हागणदारीमुक्त झाली आहेत। या क्षेत्रात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात काढले। स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हागणदारीमुक्त आणि स्वच्छ शहरांच्या मुख्याधिकाऱ्यांचा आणि नगर अध्यक्षांचा सत्कार आज त्यांच्या हस्ते झाला, तेव्हा ते बोलत होते। 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत संपूर्ण नागरी महाराष्ट्र हागणदारीमुक्त करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। हरित महासिटी कंपोस्ट या खताच्या ब्रँडची काही पुस्तकंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली। नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्याबरोबर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगानं सामंजस्य करारही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी ब्रिक्स समूहामधल्या देशांनी उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे। गोव्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित चर्चासत्रामध्ये ते आज बोलत होते।
व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था निर्माण करण्याचे उपाय आम्ही परस्परांच्या अनुभवातून शोधत आहोत, असं ते म्हणाले. भारतामध्ये सार्वजनिक गुंतवणुकीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि विविध राज्यांकडूनही गुंतवणूक वाढीचे प्रयत्न होत आहेत. त्यांची आपसात स्पर्धा सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. थेट परदेशी गुंतवणुकीसंदर्भात सर्वात उदार धोरण बहुधा भारताचंच असू शकेल, असा अंदाज जेटली यांनी व्यक्त केला. 90% अधिक थेट परदेशी गुंतवणूक भारतात अतिशय सहज मार्गाच्या माध्यमातून होत असल्याकडे जेटली यांनी लक्ष वेधलं. जागतिक मंदीपासून अर्थव्यवस्थेचं संरक्षण करण्यासाठी उदारीकरणाचा आणखी उपाययोजना राबवण्याचे संकेत त्यांनी दिले. संसदेचं आगामी हिवाळी अधिवेशन येत्या 16 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्लीत झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. एक्झिम बँक अर्थात एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया आणि ब्रिक्स देशांच्या बँकेमध्ये सामंजस्य करार करायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. जम्मू इथं IIM अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्था स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. हवामान. येत्या 36 तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 33, किमान 23. नागपूर 34, 16. पुणे 31, 20. औरंगाबाद 30, 20. नाशिक 31, 18. कोल्हापूर 31, 22. रत्नागिरी 31, 25. सोलापूर 34, 20. आणि अमरावती 32, 17. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता राज्य सरकारनं जाहीर केल्या महत्त्वपूर्ण योजना. मजूर, अल्पभूधारक आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठीही राज्य सरकारनं केली 2 नव्या योजनांची घोषणा. मराठा आरक्षणाबाबतची पुढची सुनावणी आता 7 डिसेंबरला. या समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार बांधील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटीच्या प्रश्नाबाबत राज्य विधिमंडळाचं 1 दिवसाचं अधिवेशन बोलावण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसची टीका. मुंबईतल्या बेहरामपाड्यात इमारत कोसळून 6 जण ठार, अनेक जखमी, बचावकार्य सुरू. स्वच्छ महाराष्ट्र हे जनआंदोलन झाल्यास 2017 पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. आणि संसदेचं आगामी हिवाळी अधिवेशन 16 नोव्हेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत चालणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.